मैंने देखी एक मराठी मूवी जारण नाम से आई है एंड इट्स अ साइकोलॉजिकल हॉरर मिस्ट्री थ्रिलर फिल्म स्टारिंग अमृता सुभाष इन अ लीड रोल, जो सिर्फ एक अंडररेटेड एक्टर ही नहीं, इस मूवी का सबसे बड़ा प्लस पॉइंट भी है। सब कुछ छोड़ो, इस फिल्म की लीड एक्ट्रेस अमृता सुभाष, इनके चेहरे पे पूरी फिल्म देख सकते हो। मतलब फिल्म का असली डर इसकी कहानी में नहीं, अमृता के एक्सप्रेशन में छुपा है। मित्रांनो, 6 जूनला चाललेला सुपरहिट मराठी चित्रपट जारण हा तुम्ही बघितलाच असेल। हा चित्रपट सुपरहिट ठरण्यामागे 2 मुख्य कारणं होती। पहिलं म्हणजे चित्रपटाची स्टोरी। जारण या चित्रपटाची स्टोरी ही हॉरर, थ्रिलर आणि सायकोलॉजिकल असल्यामुळे प्रेक्षकांना खूप आवडली। आणि हा चित्रपट हिट होण्यामागचा दुसरा आणि महत्त्वाचा कारण म्हणजे ॲक्टर्स। या चित्रपटातील ॲक्टर्स अनिता दाते, अमृता सुभाष यांनी आपल्या ॲक्टिंगने या चित्रपटाला एका वेगळ्या टोकावर नेला आहे। खास करून अमृता सुभाष यांची ॲक्टिंग हाय लेवल बघायला मिळतो। त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन सांगून जातात की अमृता सुभाष या मराठीतील अंडररेटेड ॲक्टर आहेत। अमृता सुभाष यांनी 2004 मध्ये आलेल्या ऑस्कर नॉमिनेट स्वास या चित्रपटातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केला होता। मग त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट आणि टीव्ही शो सुद्धा केले आणि तब्बल 6 वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमासृष्टीत जारण या चित्रपटातून कमबॅक केला आहे। या चित्रपटातील जबरदस्त स्टोरी आणि कलाकारांच्या चांगल्या ॲक्टिंगमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला। या चित्रपटाची मोठमोठ्या हिंदी रिव्ह्यूअर्सनी सुद्धा दखल घेतली। जारण या चित्रपटात अमृता सुभाष यांच्या ॲक्टिंगचा तोडच नाही। तर अमृता सुभाष यांची ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा।